प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार माझ्या ह्या व्हिडिओमध्ये की आता खूप लवकर होळी येणार आहे। होळी ही मार्च महिन्यामध्ये 2 तारखेला सोमवारच्या दिवशी आलेली आहे। आता त्या होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये त्या होळीची राख आणायची आहे। त्या होळीची राख अतिशय शुद्ध आणि पवित्र असते, तिला विभूती सुद्धा म्हणतात। आणि ती राख आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घरातली नकारात्मक शक्ती, भूत बाधा, कोणाची नजर बाधा झालेली असेल ती संपूर्णपणे नाहीशी होते। असेच काही उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे जे खूप लोकप्रिय आहेत आणि ते भरपूर लोक करतात, मी सुद्धा करते। आणि ती होळीची राख आपल्या घरामध्ये आणतात। तर ती होळीची राख आणण्याचं मागचं कारण म्हणजे त्याच्यापासून खूप असे फायदे आहेत। आपल्याला त्याच्यापासून फायदाच होतो, त्याच्याने आपल्या घरातली जी संपूर्ण नजरबाधा असते, घरातली नकारात्मक शक्ती असते, भूत बाधा झालेला असतो किंवा काही बाधित केलेलं असतं ते संपूर्ण निघून जातं। कारण की जी राख असते ती पवित्र झालेली असते, म्हणजे अपयशावर विजयाची प्राप्ती झालेली असते। त्यामुळे ह्या राखेला खूप महत्त्व आपल्या याच्यात दिलेलं आहे। ही पहिल्यापासूनच चालत आलेली परंपरा आहे की जर होळीची राख आपण आपल्या शेतामध्ये टाकलं तर आपल्या शेताचं जे उत्पन्न असतं ते खूप चांगल्या प्रकारे वाढतं। ते जे शेतकरी लोक असतात, जी होळीची राख असते ती दुसऱ्या दिवशी उचलून गार झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये सुद्धा टाकली जाते। तीच राख आणून आपण आपल्या घरामध्ये सुद्धा ठेवू शकतो। कारण की ही राख ठेवल्याने आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जात असते। ज्यांना खूप अशी भीती वाटते, ज्यांना वाटतं की मला कोणीतरी केलेलं आहे बाहेरचं, आणि त्यांनी जर राखेचा टिळा म्हणजे होळीच्या राखेचा टिळा त्याच्या कपाळी लावला तर त्याचं संपूर्ण जी बाधा असते ती दूर होते आणि कधीच त्या घरामध्ये नजरबाधा होत नाही। एवढी ही प्रभावशाली आणि अतिशय पवित्र मानणारी होळीची राख असते। त्याचबद्दल आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे अतिशय लोकप्रिय आहे आणि ते तुम्हाला नक्कीच आवडतील। तर ते उपाय मी आज पहिला तुम्हाला उपाय सांगते। तो उपाय आहे की आपल्या घरामध्ये पैशाला पैसा येण्यासाठी, धनसंपदा वाढण्यासाठी असा एक उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक लाल कलरचा कापड घ्यायचा आहे। छोटा तुकडा घेतला कापडाचा तरी सुद्धा चालेल। लाल कलरचा कापड घ्यायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला ती होळीची राख थोडीच घ्यायची, जास्त नाही घ्यायची, थोडीशी राख घ्यायची आहे। 7 नाणे तुम्हाला तांब्याचे घ्यायचे आहे। परत त्यामध्ये 7 तुम्हाला तांदूळचे अख्खे दाणे टाकायचे आहे। हळद कुंकू टाकायचं आहे आणि ती राख म्हणजे ते राखीची जी पुडी आहे ती बांधून घ्यायची आहे। ती बांधल्यानंतर आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। असं केल्याने तुमच्या तिजोरीमध्ये धनसंपदा वाढेल, नकारात्मक शक्ती जाईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रसन्न होईल। त्यामुळे हा उपाय आवर्जून प्रत्येक स्त्रीने करायचा आहे आणि अनुभव घ्यायचा आहे की ह्या वर्षी जर मी ही राख ठेवली तर पुढच्या वर्षापर्यंत माझं काय चांगलं झालेलं आहे ते नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये पुढच्या वर्षापर्यंत सांगणार। ही तुम्हाला 100% मी गॅरंटी देते। कारण की ही विभूती आहे आणि ही आयुर्वेदिक सुद्धा आहे। ही कारण की त्याच्यामध्ये गौऱ्या असतात, आपल्या वनस्पती म्हणजे जे लाकडं असतात ते झाडाची पानं असतात, लाकडं असतात, त्यामध्ये गौऱ्या टाकल्या जातात, काही वस्तू असतात त्या आपण त्याच्यामध्ये टाकत असतो। ती ही खूप पवित्र झालेली अशी राख असते, त्यामुळे त्या राखीला खूप महत्त्व आहे। तर तुम्ही हा एक उपाय नक्की करून बघायचा आहे। आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे, तो सुद्धा आपल्याला करायचा आहे। त्या पहिल्या उपायाने काय होतं तर आपल्या जे पैशाची अडचण असते, चंचल असते, ती सुद्धा कमी होते आणि पैशाची आवक आपल्या घरामध्ये वाढत असते। आता तुम्हाला दुसरा उपाय सांगते। दुसरा उपाय असा आहे की ती होळीची राख थोडीशी घ्यायची, तुम्ही एखाद्या कापडमध्ये बांधू शकतात। लाल कलरचा, पिवळ्या कलरच्या कापडमध्ये ती राख बांधायची, थोडीशीच घ्यायची, जास्त नाही घ्यायची, थोडी घ्यायची। आणि ती राख आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे, मुख्य डोर आहे त्या ठिकाणी बांधून द्यायची आहे। असं मुख्य डोर असेल, तुमचा व्यापार असेल, तुमचं दुकान असेल, बुटीक असेल, पार्लर असेल, त्या ठिकाणी पण तुम्ही जर ती राख बांधून ठेवली म्हणजे अशी वरच्या साईडला टांगली तर याच्याने काय होईल, जी नजर लागते, आताच खूप चांगलं दुकान चाललं आहे, आपलं घर खूप चांगलं आहे, पैसा येतो घरामध्ये, म्हणजे कोणाची वाईट नजर आपल्या घराला लागत नाही, कोणाचा आपला व्यापार चालत असेल त्याच्यावर सुद्धा ती वाईट नजर लागत नाही, आपला बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने चालत असतो आणि कोणाची नजर लागली तर ते बिझनेस थोडासा मंद होतो, म्हणजे चालत नाही, आपल्याला पैशाची तंगी भासते। त्यामुळे आपल्या घराला नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि आपल्या घरात ती राख बांधल्याने नकारात्मक शक्ती
प्रवेश करत नाही, नजरबाधा होत नाही, भूत पिशाच याच्यापासून आपलं संरक्षण होत असतं. त्यामुळे आपल्या व्यापाराच्या ठिकाणी आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर ती राख दुसऱ्या दिवशी नक्कीच बांधून ठेवा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तिसरा उपाय आता तुम्हाला सांगणार आहे. ती राख आपण जर तिसरा उपाय असा आहे की जी राख असते ती जर आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपले जे 9 ग्रह असतात त्यांचा दोष आपल्याला लागत नाही. 9 ग्रह जे असतात त्याचा दोष 9 ग्रहांचा जो त्रास तुम्हाला होत असेल तो त्रास तुम्हाला होत नाही. कोणी काळी जादू केलेली असेल ती सुद्धा तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. जर तुम्ही रोज ती राख तुमच्या अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर टाकून अंघोळ केली तर याच्याने सुद्धा तुमच्या शरीरातली जी नकारात्मक शक्ती आहे, आळस आहे, म्हणजे तुम्हाला सारखं असं आळस येत असेल, कामाची उत्साह नसेल, सारखं झोपावं असं वाटत असेल, कुठलंच काम करावं असं वाटत नसेल तर तुम्ही नक्कीच ही राख टाकून तुम्ही जर अंघोळ केली तर तुम्हाला चांगलाच अनुभव येईल. हा सुद्धा उपाय आपल्याला करून बघायचा आहे. आता तुम्हाला चौथा उपाय सांगणार आहे. आता चौथा जो उपाय आहे तो म्हणजे बघा, ही जी राख असते ती जर आपण आपल्या कपाळावर, आपल्या मुलांच्या, आपल्या मिस्टरांच्या, जो कोणी बाहेर जात असेल त्याच्या कपाळावर जर लावली तर त्याचा भाग्य उदय होत असतो. आणि दुसरं म्हणजे याच्यापासून त्याचा भाग्य उदय होतो, बुद्धी तीक्ष्ण होते, बुद्धी तेजस्वी होते आणि त्याचं आकर्षण वाढतं. आणि त्याच्यावर जे कोणी बाहेरून कोणी केलेलं असतं किंवा इडापिडा असेल, त्याला सारखं आजारी पडत असेल ते सुद्धा होत नाही. वर्षभर तो व्यक्ती कधीच आजारी पडत नाही. तुम्ही अनुभव घेऊन बघा, कारण की अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला कळत नाही. कारण की ही अपयशावर विजय प्राप्त करून देणारी अशी ही विभूती असते. आणि ह्या विभूतीमध्ये आपण मंत्र म्हटलेले असतात, नारळ टाकलेलं असतं, तर ती औषधीच तयार झालेली असते. त्यामुळे ही राख आपण जर रोज आपल्या कपाळी पण लावली तरी आपला भाग्य उदय होत असतो. म्हणून प्रत्येक आईने आपल्या घरामध्ये, म्हणजे लहान बाळाला जर लावली तर त्याला भूत पिशाच बाधा, बाहेरची नजर, दोष हे काहीच होत नाही. एवढी ही प्रभावशाली अशी विभूती असते. ती विभूती जर आपण आपल्या इथं थोडीशी लावली तरी सुद्धा याचा प्रभाव खूप आहे, अनंत आहे. बघा, करून बघा, अनुभव घेऊन बघा. हा चौथा उपाय तुम्हाला सांगितला. आता मी तुम्हाला अजून एक 5वा उपाय सांगते. 5वा उपाय असा आहे, ही जर राख आपण आपल्या शरीराला लावली, ज्यांना त्वचेचे आजार आहे, पुरळ आहे, खाज येत असेल, खूप प्रमाणात शरीरामध्ये असं पांढरे चट्टे पडत असतील किंवा असं सारखं खाजत असेल किंवा कोणाला ते आजार असतात बघा, असं खाजतं, लाल लाल उठतं किंवा पित्त होत असेल, त्या व्यक्तीने पण जर ही राख आपल्या अंगाला चोळली आणि आंघोळ केली तरी सुद्धा त्याचा जो आजार असतो तो पूर्णपणे बरा होतो. एवढी ही म्हणजे प्रभावशाली अशी ही होळीची राख असते. दुसरं म्हणजे ज्यांना, आता 6वा उपाय तुम्हाला सांगणार आहे. 6वा उपाय असा आहे की ज्या लोकांचे दात दुखत असतील किंवा दातातून असं रक्त येतं बघा, हिरड्या मजबूत होण्यासाठी तर ती राख थोडीशी घासायची 2-3 दिवस आणि त्याच्याने काय होईल, तुमचं दातातलं रक्त कमी होईल, म्हणजे रक्त येतच नाही आणि आपल्या हिरड्या ह्या मजबूत होतात, दात चकचकीत होतात, दातांमधली जी घाण असते, जे कीड लागलेलं असतं ते सुद्धा नाहीसं होतं. एवढी ही प्रभावशाली अशी राख आहे. त्यामुळे ह्या राखेचा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. त्या दिवशी घरी घेऊन यायची आणि करून बघायचा. हा तुम्हाला 6वा उपाय मी सांगितलेला आहे. आता तुम्हाला आता 7वा उपाय सांगते. बघा, कामाला जर तुम्ही जात असणार, खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते काम आपलं होत नाही, खूप अडथळे तुम्हाला निर्माण होत असतील, तर तुम्ही जर ही राख थोडीशी लावून थोडीशी खाल्ली तरी सुद्धा तुमचे कामातले अडथळे निर्माण होत नाही. काम तुम्हाला यश त्या कामामध्ये मिळतं. ज्या ठिकाणी तुम्ही जाणार त्या ठिकाणी ही राख लावून बघा आणि अनुभव घ्या. खूप छान आपल्याला अनुभव येत असतो आणि जे आपलं काम आहे थांबलेलं, थकलेलं, ते कामसुद्धा ह्या राखेने पूर्ण होत असतं. आता त्याच्यातलं म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांना सारखी नजर लागते, दृष्ट लागते. कोणी म्हणजे मुलगा, आपण एखादं लहान बाळ आहे त्याला छान तयारी केल्यानंतर ते खूप छान दिसतं, मग सारखं कोणी पण म्हणताना छान दिसतं, तर त्याला दृष्ट लागत असेल तर त्यालासुद्धा ही राख लावली ना तुम्ही तर तरीसुद्धा त्याचं ती दृष्ट असते ती लागत नाही. तुम्ही कुठल्याही कामाला जा, हे राख लावल्याने तुमचं यश मिळतं. तुमच्या घरामध्ये भूत बाधा पिशाचाचा प्रवेश होत नाही. किती बी घाण घर असू द्या, म्हणजे किती पण तुम्हाला असं वाटत असेल, अस्वस्थपणा तुमच्या घरामध्ये वाटत असेल तर थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही जर संपूर्ण घरामध्ये या राखेचं पाणी टाकलं तरीसुद्धा तुम्हाला याचा खूप चांगला उपाय होत असतो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहे. ह्या राखे म्हणजे ही जी परंपरा आहे पहिल्यापासून चालत आलेली आहे, पण कोणाला माहीत आहे, कोणाला माहीत नाही. पण ह्या राखेचे खूप असे प्रकार आहे.
खूप अनंत असे फायदे आहेत, जे फायदे आपल्या आयुष्य बदलू शकतं. आपल्या आयुष्यातली जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर घालवतं. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य वाढतं, पैशाची आवक वाढते, नकारात्मक शक्ती बाहेर जाते, घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं, आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या घरामध्ये पैशाची सुद्धा कधीच कमतरता भासत नाही. त्यामुळे जे शेतकरी लोक आहे, मी अगोदरच सांगितलं की शेतकरी लोक सुद्धा त्यांच्या शेतामध्ये टाकतात. आता आपण शेतामध्ये टाकू शकत नाही, ती राख उचलून आणायची. आपले संपूर्ण ज्या कुंड्या आहेत, तुम्ही छोट्या मोठ्या अशा कुंड्या लावलेल्या असतील, छोटे छोटे फुलं लावलेले असतील, त्या फुलांना पण टाकली तरी सुद्धा चालेल. आणि छोटीशी पुडी म्हणजे छोट्याशा याच्यात बांधून आपल्या घरामध्ये कुठंतरी एका कोपऱ्याला सुद्धा ही राख ठेवायची आहे. कितीही घाण व्यक्ती तुमच्या घरामध्ये आलेला असेल तरी सुद्धा त्याची दृष्ट तुमच्या संसारावर लागणार नाही आणि तुमच्या परिवाराला सुद्धा लागणार नाही. तुमच्या घरात त्या व्यक्तीचा काहीच असर होणार नाही. कितीही बाधा करू द्या, काहीही करू द्या, काहीच होणार नाही. तुम्ही अनुभव घेऊन बघा, करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.